नमस्कार. ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीने सुरू असलेल्या पोलीस भरती दररोज सराव सिरीजच्या 80व्या भागामध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या सिरीजमध्ये आपण पुढे येणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असणाऱ्या सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण आणि चालघडामोडींच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करत आहोत. त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर ही सिरीज तुम्हाला अत्यंत उपयोगी पडणार आहे. आणि मित्रांनो, त्यामुळेच हा व्हिडिओ आणि ही सिरीज पूर्ण पहा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1737. महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते? आता मित्रांनो, महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 आणि महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? श्री प्रकाश हे होते. त्यासोबतच सर्वाधिक काळ 9.5 वर्ष राज्यपाल राहणारे व्यक्ती कोण आहेत? PC अलेक्झांडर. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. PC अलेक्झांडर हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राज्यपाल असणारे व्यक्ती आहेत. त्यासोबतच पहा, सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे सध्याचे आणि 22वे राज्यपाल आहेत. आता मित्रांनो, यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही पाहताय, व्हिडिओमधील माहिती तुम्हाला समजते तरी देखील तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही. लाईक करायला तुम्हाला यूट्यूब पैसे मागत आहे का? नाही. तरी देखील तुम्ही लाईक करत नाही आहे. तसंच व्हिडिओ पाहताय, निघून जाताय. जर तुम्हाला माहिती समजते तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. या प्रश्नातून आपण 4 प्रश्नांचा अभ्यास केला. या ठिकाणी महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल कोण होते? श्री प्रकाश होते. ते महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. त्यासोबतच सध्या 22वे राज्यपाल आहेत. ते कोण आहेत? तर आचार्य देवव्रत आहेत. आणि मित्रांनो, सर्वाधिक काळ राज्यपाल कोण होते? PC अलेक्झांडर, 9.5 वर्ष. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1738. नगर परिषदेचे प्रशासन टिंबटिंब चालवतात. आता या ठिकाणी पाहायचं आहे, नगर परिषदेचे प्रशासन कोण चालवतात असा प्रश्न आहे. मुळात प्रश्न कसा असतो? नगर परिषदेचे वास्तविक प्रशासकीय प्रमुख कोण असतात? मित्रांनो, नगर परिषदेचे प्रशासकीय प्रमुख असतात मुख्याधिकारी. म्हणजेच नगर परिषदेचे प्रशासन आहे ते मुख्याधिकाऱ्यांतर्फे चालवलं जातं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. यांची नियुक्ती कोण करतं? राज्य सरकार करतं. आता पुढे जाऊन जर आपण महानगरपालिकेचा विचार केला तर महानगरपालिकेचं प्रशासन कोण चालवतं किंवा महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? तर महानगरपालिका आयुक्त असतात. ठीक आहे, आयुक्त असतात. आणि जर जिल्हा परिषदेचा विचार केला तर जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? तर मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. अशा प्रकारे मित्रांनो, आपण 3 प्रश्न पाहिले. नगर परिषद प्रशासकीय प्रमुख, मुख्याधिकारी, महानगरपालिका प्रशासकीय प्रमुख आयुक्त आणि जिल्हा परिषद प्रशासकीय प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न क्रमांक 1739. अर्थव्यवस्थेत तृतीय क्षेत्र हे टिंबटिंब क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. आता मित्रांनो, अर्थव्यवस्थेची 3 मुख्य क्षेत्र कोणती? प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक. प्राथमिकमध्ये काय येणार आहे? शेती, खाणकाम आणि पशुपालन. द्वितीयकमध्ये काय येईल? शेतीमधील व्यवसायावर किंवा खाणीमधील व्यवसायावर जे काही उत्पादन निघतं त्याच्यावर प्रक्रिया करणारा व्यवसाय म्हणजे द्वितीयक व्यवसाय. त्याच्यामध्ये काय आलं? कारखाने आले, शुद्धीकरण प्रकल्प आले इत्यादी. त्यानंतर तयार झालेल्या मालाची वाहतूक करणं हे कशामध्ये येतं? तृतीयक व्यवसायामध्ये येतं. म्हणजेच या ठिकाणी तृतीय क्षेत्रामध्ये काय काय येणार आहे? तर वाहतूक, दळणवळण आणि शिक्षण यासारखे व्यवसाय. म्हणजे या ठिकाणी काय झालं? तृतीय क्षेत्राला आपण काय म्हणू शकतो? तर सेवा क्षेत्र असं देखील म्हणू शकतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. परंतु अलीकडे सेवा क्षेत्र हे चतुर्थक क्षेत्र किंवा चतुर्थक व्यवसाय म्हणून देखील प्रसिद्ध होत आहे. प्रश्न क्रमांक 1740. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर यांचे नाव काय आहे? आता या ठिकाणी पहा, या 4-5 प्रश्न यावर देखील बनतात. कोणते कोणते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935, 1 एप्रिल 1935. पहिले गव्हर्नर इंग्रज होते, परंतु पहिले भारतीय विचारले तर CD देशमुख. ठीक आहे. आणि पुढे रिझर्व्ह बँकेचे सध्याचे विद्यमान गव्हर्नर कोण? संजय मल्होत्रा. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 4. त्यासोबतच आणखी एक प्रश्न बनतो की रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, सध्या ते मुंबईमध्ये आहे. आधी ते कुठं होतं? कलकत्ता या ठिकाणी होतं.
35ला स्थापना झाली, 37 पर्यंत याचं मुख्यालय कलकत्ता या ठिकाणी होतं आणि 1937ला ते मुंबई या ठिकाणी आणण्यात आलं. या प्रश्नांचा सराव आपल्याला करणं अनिवार्य आहे. प्रश्न क्रमांक 1741, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? मित्रांनो, बिटकॉइन काय आहे? क्रिप्टोकरन्सी आहे, म्हणजे एक व्हर्च्युअल चलन आहे, ऑनलाईन चालणारं चलन आहे. याचे कोणतीही प्रिंट नसते किंवा नाणं नसतं. तर मित्रांनो, याचा शोध कोणी लावला होता? सातोशी नाकामोटो याने लावला होता, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. मित्रांनो, हे चलन आहे ते ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर आधारित आहे, ब्लॉकचेनवर आधारित आहे, एवढं लक्षात ठेवा. यावर देखील प्रश्न येणार आहे. प्रश्न क्रमांक 1742, पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वांवर आधारित आहे? मित्रांनो, पंचायत राज प्रणाली म्हणजे काय? तर ग्रामीण भागामध्ये वेगळं प्रशासन निर्माण करणे, म्हणजेच राज्याकडे जे अधिकार आहेत ते सर्व अधिकार ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा नगरपालिकांमध्ये म्हणा तर स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्द करणे, म्हणजेच अधिकारांचं काय करणे? विकेंद्रीकरण करणे. म्हणजेच या ठिकाणी पंचायत राज प्रणाली आहे ती विकेंद्रीकरणावर आधारित आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न क्रमांक 1743, राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो? मित्रांनो, दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. का केला जातो? कारण 1928 साली याच दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारीला CV रमन यांनी रमन इफेक्टचा शोध लावलेला होता आणि त्यामुळे मित्रांनो त्याच्या स्मरणार्थच दरवर्षी 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहताय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करताना मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसोबत चालू वर्षांच्या सराव प्रश्नपत्रिका सोडवणं देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, याचाच विचार करून ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव पेपर, 60 रुपयांमध्ये 30 प्रश्नपत्रिका. यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 25-25च्या पॅटर्नवर आधारित 100 प्रश्न. यामध्ये 25 मराठी, 25 सामान्य ज्ञान, 25 गणित आणि 25 बुद्धिमत्ता या प्रकारे एकूण 100 प्रश्न असतील. तसेच मित्रांनो, यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण असेलच, त्यासोबतच गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांचे प्रश्न सोडवून दिलेले असतील. आणि मित्रांनो, हे सर्व आपल्याला कितीला मिळणार आहे? फक्त 60 रुपयांना. 60 रुपयांना 30 प्रश्नपत्रिका. आता आम्ही फक्त एवढंच देऊन थांबत नाही आहोत, तर यासोबत एक बोनस ऑफर देखील आणलेली आहे. यामध्ये आम्ही एक टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे, ज्यावर आम्ही फक्त प्रश्नसंच विकत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲड करतोय. आणि त्यामध्ये आपण पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित दररोज सकाळी 50 आणि रात्री 50 अशा प्रकारे 100 प्रश्न टेलिग्राम क्विजच्या स्वरूपात देत आहोत, जेणेकरून परीक्षेच्या आधी जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव झालेला असेल. आता मित्रांनो, समजा तुमची लेखी परीक्षा व्हायला 1 महिना कालावधी लागला, तर त्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला टेलिग्राम क्विजच्या स्वरूपात 3000 प्रश्न सोडवता येणार आहेत. जर 2 महिने लागले तर 6000 आणि जर 3 महिने लागले तर कमीत कमी 9000 प्रश्न तुम्ही या चॅनलवर सोडवणार आहात. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय आणि इतक्या प्रश्नांचा सराव करताय तर तुमच्या मार्कांमध्ये नक्कीच वाढ होणार आहे. आणि मित्रांनो, यासाठीच आपण हा संच आणि ही सिरीज सुरू केलेली आहे. आणि हे सर्व आपल्याला मिळणार आहे फक्त 60 रुपयांना. 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका आणि पेड टेलिग्राम चॅनलमध्ये एंट्री. जर तुम्हाला या प्रश्नपत्रिकांचा डेमो पाहायचा असेल तर तो तुम्हाला आपल्या 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर मिळेल. हा डेमो पाहून तुम्ही प्रश्नपत्रिका संच विकत घ्यावा की नाही हे ठरवू शकता. त्यासोबतच जर तुमचा आमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही जे काही देऊ ते योग्यच देऊ असं तुम्हाला वाटत आहे तर तुम्ही डायरेक्टली 9359689100 या नंबरवर 60 रुपये पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवून डायरेक्टली प्रश्नसंच खरेदी करू शकता आणि पेड टेलिग्राम चॅनलमध्ये एंट्री घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 1744, आशिया पुरुष हॉकी कप 2025 विजेता संघ कोणता ठरलेला आहे? मित्रांनो, आशिया पुरुष हॉकी कप 2025 विजेता होता आपला भारत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. मित्रांनो, अधिकृतपणे नाही, परंतु आपण हॉकीला आपला भारताचा राष्ट्रीय खेळ मानत आहोत. प्रश्न क्रमांक 1745, अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? मित्रांनो, अल्झायमरमध्ये काय होतं तर वृद्ध व्यक्तीमध्ये मेंदूवर ताण येऊन तो व्यक्ती
गोष्टी विसरायला लागतो, म्हणजेच स्मृतिभ्रंश होतो. आणि मित्रांनो यालाच काय म्हणायचं, अल्झायमर म्हणायचं. म्हणजे हा आजार आहे तो मेंदूला होतो. पर्याय 3. यकृताला कोणते आजार होऊ शकतात? कावीळ हा आजार यकृताला होऊ शकतो. फुफ्फुसाला काय होऊ शकतं? फुफ्फुसाला मित्रांनो टायफॉइड आहे किंवा TB आहे, हे रोग फुफ्फुसाला होऊ शकतात. आणि थायरॉइड ग्रंथीमुळे गॉइटर किंवा थायरॉइडचाच एक आजार होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 1746. कागदाचा शोध टिंबटिंब या देशामध्ये लागला. मित्रांनो कागदाचा शोध आहे तो चीन या देशामध्ये लागला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. कोणी लावला? तर सायलून नावाच्या व्यक्तीने लावला. त्यासोबतच पहा, आता कागदाचा शोध लागलाय म्हणजे छपाई यंत्राचा शोध देखील लागला असेल कुठेतरी. तर मित्रांनो छपाई यंत्राचा शोध आहे तो कोणत्या देशामध्ये लागला? जर्मनीमध्ये लागला. आणि कोणी लावला? तर जोहान्स गटेनबर्ग यांनी लावला. लक्षात ठेवायचं आहे, कागदाचा शोध चीन सायलून आणि छपाई यंत्राचा शोध जर्मनी जोहान्स गटेनबर्ग. प्रश्न क्रमांक 1747. मदर मेरी कम्स टू मी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो मदर मेरी कम्स टू मी हे पुस्तक लिहिलं आहे अरुंधती रॉय यांनी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. त्यासोबतच मित्रांनो त्यांनी द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक देखील लिहिलेलं आहे. या पुस्तकासाठी त्यांना मॅन बुकर हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स मॅन बुकर पुरस्कार विजेतं पुस्तक कोणाचं आहे? अरुंधती रॉय यांचं. आणि मदर मेरी कम्स टू मी अरुंधती रॉय यांचंच आहे. प्रश्न क्रमांक 1748. डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? मित्रांनो डेक्कन क्वीन रेल्वेची सुरुवात 1930 साली करण्यात आली होती आणि ही पुणे ते मुंबई या मार्गावर धावते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आणखी माहिती याच्यावर काय होऊ शकते की ही भारतातील पहिलीच विद्युत इंजिनावर चालणारी रेल्वे होती. आता पुढचा प्रश्न यावर कोणता येतो की भारतातील पहिली रेल्वे कधी आणि कोठे धावली होती? तर 1853 साली ठाणे ते मुंबई दरम्यान धावली होती. प्रश्न क्रमांक 1749. महाराष्ट्रात दर टिंबटिंब वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते. मित्रांनो या ठिकाणी पहा, व्याघ्रगणना म्हणजे काय? तर वाघांची संख्या मोजणे. आणि मित्रांनो भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दर 4 वर्षांनी वाघांची संख्या मोजली जाते, म्हणजेच व्याघ्रगणना केली जाते. म्हणून आपलं उत्तर पर्याय 2. आता मित्रांनो 2018ला झाली होती, 2022ला झाली होती, आता 2026ला होणे अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 1750. सहस्रकुंड धबधबा टिंबटिंब या नदीवर आहे. आता मित्रांनो कोणत्या नदीवर आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे यावर प्रश्न येतात. तर या ठिकाणी पाहायचं आहे, सहस्रकुंड धबधबा आहे तो पैनगंगा नदीवर यवतमाळ आणि नांदेड या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 1 नदी पैनगंगा. आणि जिल्हा विचारला तर लक्षात ठेवायचं आहे, सीमेवर विचारलं तर यवतमाळ आणि नांदेड, आणि फक्त एकच जिल्हा विचारला तर नांदेड. सहस्रकुंड धबधबा नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1751. 2026 मध्ये इटली येथे होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी कोणाची मशाल वाहक म्हणून निवड झाली आहे? मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे, 2026 मध्ये इटलीमध्ये हिवाळी ऑलिम्पिक्स पार पडणार आहेत. आणि मित्रांनो त्यासाठी टॉर्च बिअरर म्हणजेच मशाल वाहक म्हणून अभिनव बिंद्रा या भारतीय नेमबाजी खेळाडूची निवड झालेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 1752. सप्तमी विभक्तीचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे? आता मित्रांनो विभक्ती आहेत 8 आणि कारकार्थ किती आहेत? 6. या ठिकाणी पहा, प्रथमला कर्ता हा कारकार्थ असतो, द्वितीयला कर्म हा कारकार्थ असतो, तृतीयला करण, चतुर्थीला संप्रदान, पंचमीला अपादान आणि सप्तमीला अधिकरण हा कारकार्थ असतो. आपल्याला काय विचारलंय? सप्तमीचा, म्हणून पर्याय 3 अधिकरण, संप्रदान चतुर्थी, अपादान पंचमी, अधिकरण सप्तमी आणि करण तृतीया. आता राहिलं काय मग? षष्ठी राहिला आणि संबोधन राहिला. तर मित्रांनो षष्ठीला कारकार्थ संबंध हा मानला जातो, परंतु हा काय आहे? उपपदार्थ आहे. त्याचबरोबर संबोधनला हा कारकार्थ मानला जातो, तर हा देखील काय आहे? उपपदार्थ आहे. म्हणून या ठिकाणी काय झालं? 8 विभक्ती आणि फक्त 6 कारकार्थ. प्रश्न क्रमांक 1753. सोक्ष मोक्ष लावणे याचा विरुद्ध अर्थ पुढीलपैकी कोणता? मित्रांनो सोक्ष मोक्ष लावणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा शेवट करणे, एखाद्या गोष्टीचा निकाल लावणे, म्हणजेच एकदाचे संपवून टाकणे. विचारले काय? विरुद्धार्थी. विरुद्धार्थी काय असणार आहे? एखादी गोष्ट लांबवत राहणे, एखादी गोष्ट घोळत ठेवणे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1.
प्रश्न क्रमांक 1754 चुकीची जोडी निवडा। या ठिकाणी पहा, नटसम्राट वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर नटसम्राट हे नाटक लिहिलं, यांचं टोपण नाव कुसुमाग्रज, हे बरोबर आहे। शारदा गोविंद बल्लाळ देवळ हे देखील बरोबर आहे। अभंगगाथा तुकाराम महाराज हे देखील बरोबर आहे। परंतु एकच प्याला कोणाचा आहे? राम गणेश गडकर यांचा आहे। आणि या ठिकाणी काय झाले? केशवसूत, म्हणजे हे चुकीचं आहे, म्हणून पर्याय 2 ही जोडी चुकीची आहे। प्रश्न क्रमांक 1755 फुलझाडांचा टिंबटिंब असतो। मित्रांनो, फुलझाडांचा ताटवा असतो, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे। फुलांचा गुच्छ असतो आणि फळांचा घोस असतो। प्रश्न क्रमांक 1756 शुद्ध शब्द कोणता? मित्रांनो, पारितोषिक हा शब्द कसा लिहायचा? पा रला पहिली वेलांटी, तो षटकोनाचा श आणि त्याला पहिली वेलांटी आणि शेवटी क, या ठिकाणी पारितोषिक हा शब्द अशा प्रकारे लिहिला गेला पाहिजे, म्हणून पर्याय 1 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 1757 सत्याची बाजू मांडणारा या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा। मित्रांनो, सत्याची बाजू मांडणारा कोण? सत्यवादी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। सत्य बोलणारा सत्यवान आणि सत्याचा आग्रह धरणारा सत्याग्रही। प्रश्न क्रमांक 1758 सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा। आता या ठिकाणी पाहायचं आहे, भाववाचक नाम म्हणजे काय? भाववाचक नाम म्हणजे असं नाम ज्या नावाच्या वस्तूला स्पर्श करता येत नाही। सौंदर्य हे भाववाचक नाम आहे, कारण एखाद्याच्या सौंदर्याला आपण स्पर्श करू शकत नाही, म्हणून आपलं उत्तर पर्याय 2। या ठिकाणी पहा, सौंदर्य हे काय झालं? भाववाचक नाम झालं। प्रश्न क्रमांक 1759 ज्ञ हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या व्यंजनापासून संयुक्तरित्या तयार झाले आहे? आता मित्रांनो, 2 संयुक्त व्यंजनं मराठी वर्णमालेमध्ये आहेत, क्ष आणि ज्ञ। यांचा समावेश मराठी वर्णमालेमध्ये कोणी केला? श्रीपाल सबनीस यांनी केला। आणि मित्रांनो, क्ष कसं लिहायचं? क्ष लिहिताना ते क क्ष आणि अ यापासून बनलेलं आहे। तसेच मित्रांनो, ज्ञ कसा बनला? ज्ञ बनताना तो द अधिक न अधिक य यापासून बनलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3। ज्ञ हा द न यापासून तयार झालेला आहे। प्रश्न क्रमांक 1760 उदार या विशेषणापासून भाववाचक नाम घडवण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात? आता मित्रांनो, उदारचं भाववाचक नाम काय असतं? एक असतं औदार्य आणि दुसरं असतं उदारता। या ठिकाणी काय झालं? उदारला य प्रत्यय लागला, औदार्य बनलं, आणि ता प्रत्यय लागला की उदारता बनलं। हे दोन्ही काय झाले? भाववाचक नाम, म्हणून पर्याय 1 य आणि ता लावून त्याचं भाववाचक नाम तयार केलं जाऊ शकतं। प्रश्न क्रमांक 1761 पगडी या शब्दाचे नपुंसकलिंगी रूप ओळखा। मित्रांनो, पगडी स्त्रीलिंगी आहे, त्याचं नपुंसकलिंगी काय असतं? पागोटे, पागोडे नाहीये, पागोटे पर्याय 4। ते पागोटे नपुंसकलिंगी, तो फेटा पुल्लिंगी, ती पगडी स्त्रीलिंगी। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न संपलेले आहेत। आजचे प्रश्न कसे वाटले याबद्दल आपले अभिप्राय कमेंट करून सांगा, आणि जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडले असतील, माहिती समजली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या भागामध्ये। जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र।